15 फेब्रुवारी 2026 या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री। शिवभक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस, शिव उपासना करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीच्या दिवशी कुठल्या सेवा कराव्या या संदर्भातली माहिती बघणार आहोत। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। 15 तारखेला महाशिवरात्री असल्यामुळे या दिवशी पूजा, व्रत आणि जागरण या तिन्ही गोष्टींना खूप महत्त्व आहे। महाशिवरात्रीची रात्र ही सर्वात मोठी रात्र आहे असं म्हटलं गेलं आहे आणि या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता। आता या दिवशी दिवसभर अगदी ज्यांना तुम्हाला जमेल ना, तर ज्यांना 4 प्रहराची सेवा करणं शक्य होत नाही तर त्यांनी जो निश्चित काळ आहे ना, तर तेव्हा सेवा करावी। गर्भवती महिलांनी पूजा करावी का या संदर्भातली माहिती ऑलरेडी आपल्या चॅनलवर दिलेली आहे, नक्कीच तुम्ही बघा, तुम्हाला मदत होईल। आता सेवा म्हटलं तर भगवान शंकरांच्या उपासनेमध्ये मूलभूत अंग म्हणजे सेवा। काय सेवा करायची आहे, अगदी ज्याला जसं जमेल ना तर त्यांनी तशीच सेवा करावी। आता प्रत्येकाला लिहिता वाचता येतं असं सुद्धा नाही आहे। ज्यांना लिहिता वाचता येत नाही आहे ना, त्यांनी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा मग ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं कुर्वाविव वंदना मृत्युमुक्षीयमामृता, म्हणजेच काय की महामृत्युंजय मंत्राचा मंत्र जप तुम्ही दिवसभरात करू शकता। भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर पण तेच मंत्र जप करून जलाभिषेक करू शकता। सेवेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग रुद्राभिषेक, जो प्रत्येकाच्या घरात झाला पाहिजे। मग तो तुम्ही 4 प्रहरामध्ये करा किंवा मग तुम्ही निश्चित काळामध्ये करा किंवा मग 15 तारखेला तुम्ही दिवसभरात करा, तुमची इच्छा, जसं तुम्हाला जमेल ना तसं तुम्ही करा, पण ही सेवा करा। रुद्राभिषेक प्रत्येकाच्या घरात झाला पाहिजे महाशिवरात्रीच्या निमित्ताने, आणि अगदी नाही तर प्रदोष काळी करा, कारण प्रत्येकाला जागरण करणं शक्य होत नाही। मग जेवढा वेळ तुम्हाला जागरण करता येईल ना, तर तेवढा वेळ फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, कारण भगवान शंकरांचे शिवतत्व या दिवशी खूप जागृत असतं पृथ्वी तलावावर, आणि प्रत्येकाची मनोकामना, प्रत्येकाने केलेली सेवा भगवान शंकर या दिवशी बघत असतात आणि प्रत्येकाची इच्छा म्हणजेच प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतच असतात। आपल्या पण आयुष्यातील संकट, दुःख, जी काही दरिद्री आहे, जे काही अडचणी आहेत ना, तर त्या कमी व्हाव्या, भगवान शंकरांची आपल्याला प्राप्ती व्हावी, आपल्या पण मनोकामना पूर्ण व्हाव्या, म्हणूनच आपल्याला सेवा करायची असते। आता सेवेला सुरुवात कुठून करायची आहे, तर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रम, जे प्रत्येकाला माहिती आहे, नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला मिळून जाईल। जो कोणी द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रम रोज हे पठण करतो ना, तर त्याच्या आयुष्यातील सप्तजन्म कृत पाप स्मरे विनंती, 7 जन्माचे जे काही पातक आहे ना, तर त्याचा नाश होतो असं म्हटलं गेलं आहे। तर एवढं प्रभावी आहे, तर हे प्रत्येकाने अगदी एकदा तरी याचं पठण करावं। तर त्याच्याबरोबर येतं ते शिवचालिसा, शिवमहिमा, शिवस्तुती, शिवपंचाक्षरी स्तोत्रम, हे तुम्हाला जसं जमेल, जेव्हा तुम्हाला जमेल, अगदी म्हणतो ना की प्रदोष काळानंतर किंवा मग त्याच्या आधी पण तुम्ही करू शकता। रविवार असल्यामुळे आपण घरीच असतो, तर मग आपल्या वेळेनुसार जसं तुम्हाला जमेल ना, आणि जेवढं तुम्हाला जमेल ना, तर मोजायचं नाही आहे एवढंच करू का तेवढंच करू का, तर नाही, जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा। प्रत्येकाने हे जे काही सांगितलेलं आहे ना, काही श्रवण करा, काही पठण करा, ज्याला जसं वाटेल ना तर त्यांनी ते करावं। आता हे सगळं झाल्यावर तर आपल्याला रुद्राभिषेक करायचा असतो। भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर 1 लोटा जल जरी अर्पण केलं ना, तरी ते आपल्यावर प्रसन्न होतात। मग तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्र जप करावा किंवा मग जो काही महामृत्युंजय मंत्र आहे ना, तर तो पठण करून तुम्ही सेवा करू शकता। आता या दिवशी दिवसभर, रात्रभर सुद्धा सेवा करू शकता। भगवान शंकर हे साम सदाशिव आहेत, भक्तांच्या एका हाकेला ते धावून येतात। सगळ्यात आधी बऱ्याच घरात आपल्या शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण चालू आहे। ज्यांना नाही करणं शक्य होत त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी तरी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करावं। ताई, या सगळ्या सेवा मंदिरात जाऊन केला तर चालेल का? जर तुमची इच्छा असेल, जर तुमच्या मंदिरात जागा असेल ना, तर तिथे करू शकता। शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण मंदिरात जाऊनही करू शकता, पण एवढी तिथे जागा आहे का, तर ते आपल्याला बसून देतील का? ज्यांना शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी शिवलीलामृत ग्रंथातील 11वा अध्याय, ज्याला रुद्र अध्याय म्हटलं गेलं आहे, आणि तो पठण केल्याने महानंदाची प्राप्ती होते असं म्हटलं गेलं आहे। तर या दिवशी नाही तर शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण नाही झालं तरी सुद्धा 11वा अध्याय आवर्जून वाचावा किंवा मग तो श्रवण करावा। ज्यांना श्रवण करणं शक्य होईल ना, म्हणजेच ऐकणं शक्य होईल ना, तर त्यांनी ते करावं। ज्यांना पठण करणं शक्य होईल ना, त्यांनी ते करावं। आता प्रहर काळात तर आपला जो काही 4 प्रहर आहे ना, तर प्रत्येक वेळेस आपण असं मग ॲडजस्ट करा की 4 प्रहराची पूजा, मग आता
पहिल्या प्रहराला जर मी रुद्राभिषेक केला तर मग दुसऱ्या प्रहराला मी शिवलीलामृत ग्रंथाचा 11वा अध्याय वाचेल. तिसऱ्या प्रहर असेल तर तेव्हा मी शिवचालीसा पठण करेल किंवा मग शिवअष्टोत्तर नामावली करेल. जसं तुम्हाला जमेल ना, आपल्या टायमानुसार तुम्ही सेवा करू शकता. कारण याच दिवसाचं अवचित साधून बघा, एखाद्या शुभदिनी जेव्हा आपण शुभ कार्य करत असतो ना, तर त्याचा खूप जास्त प्रमाणात आपल्याला फायदा होतो. तर हे तसंच आहे की आपण भगवान शंकरांचे जे शिवतत्व आहे ना, तर ते आपल्यापर्यंत उत्कृष्ट व्हावं आणि आपल्या पण मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. मासिक धर्म, सुतक, विठळ अशा वेळेस मग ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय नामजप करू शकता. आणि ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत ना, तर त्या तुम्ही यूट्यूबवर श्रवण करू शकता. अर्थात अशा वेळेस आपण सेवा करू शकत नाही. मग ताई मी गर्भवती आहे, तर तुम्ही भगवान शंकरांची तुम्ही घरातही सेवा करू शकता. जे काही सांगितलेलं आहे ना, मग रुद्राभिषेक आहे, साधा अभिषेक आहे किंवा मग शिवचालीसा आहे, शिवाष्टोत्तर नामावली आहे, शिवसहस्त्रनाम भगवान शंकरांचे 1000 नावे, शिवाष्टोत्तर नामावली, इतकी सुंदर सेवा आहे. भगवान शंकरांचे 108 नावे किंवा शिवसहस्त्रनाम भगवान शंकरांचे 1000 नावे जे तुम्हाला जमेल ना, तर ते तुम्ही ऐका. काही मग तुम्ही पठण करा, जसं जमेल त्या पद्धतीने सेवा करा, पण आवर्जून सेवा करा. सेवा करणं, भगवान शंकरांची पूजा करणं हे खूप महत्त्वाचा भाग आहे. तर या महाशिवरात्रीच्या दिवशी जसं जमेल, जेवढं जमेल, मंदिरात जाऊन आपण पाया पडतो, दर्शन घेतो. जलाभिषेक करता आला तर उत्तम आहे. तिकडे मग तुम्हाला जे काही भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे, मग बेलपान आहे, भस्म आहे, धोत्राचं फूल आहे, धोत्राचं फळ आहे, जे तुम्हाला जमेल ना, तर ते अर्पण करा. आणि नाहीच ना गर्दी आहे तर मग लांबूनच दर्शन घ्या. आणि आपल्या घरात भगवान शंकरांचे शिवपिंड आहे, ज्यांच्या घरात भगवान शंकरांचे शिवपिंड नाही आहे, तर मग त्यांनी मातीचं किंवा मग वाळूचं शिवलिंग बनवावं आणि मग तुम्ही त्यांची पूजा करू शकता. तर एवढंच आहे की थोडं थोडं पाणी टाका. कारण ते तुम्ही मातीचं किंवा मग वाळूचं बनवलेलं असतं ना, तर त्याच्यावर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. बाकी काही नाही आहे. तुम्ही घरातही तुमच्या हस्ते शिवलिंग बनवू शकता आणि सेवा करू शकता. तर चला, आजच्यासाठी इतकंच आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब कर. भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.